नमस्कार मित्रांनो, संत एकनाथ महाराज यांनी भारुडांच्या माध्यमातून अध्यात्माला जनसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत आणले। आज आपण त्यांच्या एका अत्यंत लोकप्रिय अंबा या भारुडाचा भावार्थ समजून घेणार आहोत। वरवर पाहता हे भारुड एका साध्या नवसासारखे वाटत असले तरी यात एकनाथांनी मानवी विकारांचा बळी देऊन सद्गुणांची जोपासना कशी करावी याचे सुंदर मार्गदर्शन केले आहे। हे भारुड केवळ मनोरंजक नसून त्यामागे गहन आध्यात्मिक आणि सामाजिक अर्थ दडलेला आहे। महाराज म्हणतात, हे आई भवानी, तू मला लवकर प्रसन्न हो, मी तुला रोडगा वाहीन। रोडगा हा पदार्थ कडक असतो। इथे रोडगा म्हणजे आपला कठोर अहंकार। भक्त देवाला सांगत आहे की मी माझा अहंकार तुझ्या चरणी अर्पण करतो, त्या बदल्यात तू मला या संसार रूपी मायेतून मुक्त कर। भारुडात उल्लेख आहे की सासू मेली सासरा मेला। याचा अर्थ घरातील माणसे मारणे असा नसून सासू म्हणजे अविद्या, अज्ञान आणि सासरा म्हणजे माया, भ्रम यांचा नाश करणे होय। नणंद म्हणजे मनातली टोचणी किंवा वाईट विचार, ईश्वराच्या वाटेत अडथळा आणणाऱ्या या वृत्तींचा त्याग करावा। मनातील हेवा दावा आणि रागाचा त्याग केल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही। समजा आपल्याला एखादे चांगले काम करायचे आहे, पण मनात विचार येतो की लोक काय म्हणतील, हा झाला सासरा माया, किंवा आपल्याला कोणाचे चांगले बघून मत्सर वाटतो, ही झाली नणंद कुबुद्धी। एकनाथ महाराज सांगतात की जोपर्यंत तुम्ही हे लोक काय म्हणतील किंवा मत्सर हे विकार सोडत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरी भवानी आई शांती शुद्ध बुद्धी प्रसन्न होणार नाही। जेव्हा आपण देवाला म्हणतो की मी रोडगा वाहीन, तेव्हा आपण प्रत्यक्षपणे देवाला वचन देतो की मी माझे वाईट विचार सोडून देईन। तर मित्रांनो, रोडगा वाहणे म्हणजे केवळ देवाला नैवेद्य दाखवणे नाही, तर आपल्यातील मीपणाचा बळी देणे होय। जेव्हा मनुष्य आपले विकार सोडतो तेव्हाच त्याला ईश्वराची प्रचिती येते। या संपूर्ण भारुडाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।